नमस्कार मित्रांनो, खूप आनंदाची अशी बातमी आहे. महाराष्ट्र शासनाची पुन्हा एक नवीन सरळ सेवा भरती आणि फक्त 10वी पास मित्रांनो. पगार जर बघितलं 25,500 ते 81,000 आहे. ऑनलाईन अर्ज सुरू आहेत. असा बिलकुल विचार करू नका की 900,000 फी आहे प्रत्येक फॉर्मला, कारण हे ऑनलाईन होत आहेत. फी तर 900,000 आहे. मी कोणता फॉर्म भरू? मित्रांनो, याच भरतींच्या आपण मागच्या 3-4 वर्षापासून मित्रांनो चातकासारखी वाट पाहत होतो. आज या भरती येत आहेत आणि त्यासाठी अभ्यासक्रम मराठी, इंग्रजी, जीके, गणित, बुद्धिमत्ता हाच आहे. त्यामुळे फॉर्म भरा आणि फी जर तुम्ही विचार करत असाल तर मित्रांनो तुम्हाला वेतन सुद्धा तसंच भेटणार आहे. 25,500 ते 81,100 पहिल्याच महिन्याच्या पेमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही आतापर्यंत जेवढे फॉर्म भरलेले आहेत सगळे वसूल तुमचे होणार आहेत. ही जिद्द ठेवा की मला 2023 मध्ये कोणती ना कोणती एक सरळ सेवा मिळवायचीच आहे. आणि हे काय बिलकुल अशक्य नाही मित्रांनो, कारण तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी एक्झाम बॉडी पॅटर्न मित्रांनो आता सज्ज आहे. जसं की कोणतीही भरती उद्या आज जे सांगत आहे ती पण भरती आहे. आरोग्य विभाग आहे, ग्रामसेवक, वन विभाग असेल, विस्तार अधिकारी, अंगणवाडी सुपरवायझर, शिक्षक भरती, झेडपी मध्ये वेगवेगळ्या भरत्या आहेत मित्रांनो. त्यानंतर आता राज्य उत्पादन शुल्क, पशुसंवर्धन विभागाच्या भरत्या आहेत, सांख्यिकी डिपार्टमेंटच्या भरत्या आहेत. ओके, त्यानंतर नगर परिषद भरत्या आहेत. या सगळ्या भरत्या मित्रांनो आलेल्या आहेत. गडबडून गोंधळून बिलकुल जाऊ नका, कारण एक्झाम बॉडी पॅटर्न एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जात आहे. महाराष्ट्रामध्ये एवढ्या सगळ्या सरळ सेवा परीक्षा आहेत मित्रांनो. यासाठी स्पेशल स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट, लाईव्ह क्लासेस, लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लासेस, 1 इयर व्हॅलिडिटी, हे फक्त आणि फक्त एकाच फी मध्ये देणारा महाराष्ट्रातील एकमेव मित्रांनो क्वालिटी उपक्रम एक्झाम बॉडी पॅटर्न. नक्की जॉईन करा, जॉईन केलं नसेल तर. यामध्ये तुम्हाला कंप्लीट मित्रांनो ई बुक्स भेटतात स्टडी मटेरियलद्वारे. त्यानंतर कंप्लीट बेसिक ॲडमिशनच्या पहिल्या दिवशी भेटते. फुल लेंथ टेस्ट आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे. विशेष म्हणजे तुमचा यामध्ये अभ्यास करून घेतला जातो मित्रांनो. प्रत्येक टॉपिक झालं की त्यावरती ऑनलाईन टेस्ट दिली जाते. ती टेस्ट तुम्ही सोडवायची. त्यानंतर समजा तुम्हाला काय अडचणी आल्या तर प्रत्येक प्रश्नाचं मित्रांनो एक्सप्लेनेशन आपण लाईव्ह मध्ये करतोय. म्हणजे अगोदर तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्स सर्व शिकवलं जातं. त्यानंतर तुम्हाला ते येतं किंवा किती समजलं किंवा तुम्ही स्वतः सोडवताना काय अडचणी येतात का ते समजून घेण्यासाठी तुम्हाला टेस्ट दिली जाते आणि त्या टेस्टच्या प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन म्हणजे तुमचा सेल्फ स्टडी सुद्धा मित्रांनो एक्झाम बॉडी पॅटर्न करून घेत आहे. तेही फक्त 850 मध्ये. कोणतीही सरळ सेवा भरती असू द्या मित्रांनो, त्या प्रत्येक सरळ सेवा भरतीसाठी सेपरेट स्टडी मटेरियल, लाईव्ह क्लासेस, लाईव्ह नाही पाहू शकला रेकॉर्डेड क्लासेस, हे 1 इयर पर्यंत तुम्ही पाहू शकता. 1 वर्षापर्यंत कोणतीही भरती उद्या तुम्हाला हे फक्त 850 मध्ये. लवकरच ही 1875 होते, त्याच्या अगोदर केवळ 850 मध्ये जॉईन होऊ शकता मित्रांनो. तर जॉईन कसं व्हायचं आहे तर 724843900176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवा. तात्काळ तुम्हाला जॉईन करून घेतलं जाईल. आणि मित्रांनो तुमचं बेसिक कितीही कच्चं असू द्या मित्रांनो, आपल्या एक्झाम बॉडी क्लासमध्ये परिपूर्ण करून घेतलं जातं. आणि ते मित्रांनो आपल्या ह्या विद्यार्थ्यांचे जे काही शेकडो अभिप्राय आपण दररोज सांगतोय आपल्या चॅनलवरती, टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय, व्हॉट्सअपवरती टाकतो मित्रांनो, त्या बोलक्या अभिप्रायावरून तुम्हाला हे सहज समजून येईल की आपण किती डेडिकेटली मित्रांनो आपल्या क्लासमध्ये आपली तयारी करून घेतोय. पुष्पा सुसर यांचा जालन्यावरून अभिप्राय आपण बघू शकता की एक गृहिणी आहे. सर खूप छान शिकवता, माझा 7 वर्षाचा गॅप पडला, सर्व विसरले होते, परंतु तुम्ही इतक्या व्यवस्थित समजावून सांगत आहात की आता मी पोस्ट काढी. इतक्या कमी फीमध्ये कुणीच शिकू शकत नाही. तुम्ही खरंच आमच्यासाठी देव आहात. एक्झाम बॉडी इज ग्रेट क्लासेस. मित्रांनो असाच अभिप्राय तुम्ही सुद्धा देणार याबद्दल तीळ मात्र शंका नाही. विजय जाधव हे ठिकाण बुलढाणा याच्यावरून काय म्हणत आहेत बघा, बुलढाण्यावरून विजय यांचा काय अभिप्राय आलेला आहे. सर आपला एक्झाम बॉडीचा वर्ग अतिशय उत्तम आहे. इतक्या कमी पैशात आपण ज्या तळमळीने आणि मेहनतीने शिकवता ते वाखाण्याजोगे आहे. विषयातले बारकावे आपण ज्या सोप्या पद्धतीने शिकवतात त्यामुळे सर्वसाधारण विद्यार्थ्याला सुद्धा तो विषय समजायला मदत होते. तसेच आपण जे प्रत्येक विषयातील बेसिक शिकवता यावरती आपला जास्त भर असतो मित्रांनो. म्हणजे तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार येत नसेल, कारण आता बऱ्याच दिवसापासून तुमचा गणितचा कधी विषय संपलेला असतो. 10वी पासून गणित काही ना बघितलेलं नाही, 12वी पासून बघितलेलं नसतं, ग्रॅज्युएशन पासून काही नाही बघितलं नसतं, इंग्रजीचा संबंध नसतो, नंतर आपापल्या संसारामध्ये किंवा जॉबमध्ये काही बिजी असतात. ओके, तर प्रत्येकाला मित्रांनो प्रत्येकाला अगदी बेसिक पासून तुम्हाला सर्व तुमचं या ठिकाणी कव्हर केलं जातं. अशाच प्रकारे आपण आम्हा सर्व होतकरू विद्यार्थी मार्गदर्शन करत राहा. आपल्या मार्गदर्शन आम्हा सर्वांना खूप गरज आहे. तसेच सर मला एक सांगायचे आहे की लेक्चर सुरू असताना तर त्यांनी थोडंसं क्लासबद्दल सांगितलेलं आहे की काही विद्यार्थी थोडेसे म्हणजे असतात, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये 1-2 असतात की काहीतरी उगीच एक्स्ट्रा संभाषण कर वगैरे, आणि आपण अशा बिलकुल पण कोणताही 1 मिनिट सुद्धा वाया घालवत नाही. कारण आपल्याला माहिती असतं आपण एवढा डाटा आठवून क्लासला उपस्थित राहत असता, आपल्या संसारातून वेळ काढून उपस्थित राहत असता. त्यामुळे केवळ आणि केवळ आपल्या क्लासमध्ये शिकवण्यावरती भर असतो, ना की कोणती कॉमेडी करायची किंवा काय. कारण ऑलरेडी तुम्ही कॉमेडीसाठी मित्रांनो कॉमेडी चॅनल पाहत असता. ओके, बाकी कपिल शर्मा शो आहे, बाकी कॉमेडियन आहेत, मोटिवेशनलसाठी संदीप माहेश्वरी सर आहेत, तर ह्यांचे तर तुम्ही पाहतच असता मित्रांनो. त्यामुळे आपण फी कशासाठी दिलेली आहे? शिकण्यासाठी. त्यामुळे आपण या ठिकाणी बिलकुल पूर्ण फोकस मित्रांनो आपला सिलेबस टू द पॉईंट बेसिक पासून जे पण तुम्हाला अडचणी येतात त्यावरती कव्हर करण्याकरते आपण लक्ष देत आहे. त्यानंतर एक्झाम बॉडी पॅटर्न बद्दल काय म्हणत आहेत, देन आपल्या एक्झाम बॉडी क्लासेस आणि आपल्याला खूप शुभेच्छा. वन्स अगेन थँक्यू मित्रांनो.
असे शेकडो अभिप्राय आहेत. सांगत जर बसलं तर मित्रांनो दिवस कमी पडेल एवढे हे सगळे अभिप्राय आपल्यासाठी आपण देऊ शकतो. परंतु वेळेअभावी आपण सर्व अभिप्राय नाही वाचून दाखवू शकत. परंतु तुम्हाला याबद्दल अजून जरी काही विचारायचं असेल या नंबरला बिंदास कॉल करू शकता किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट मित्रांनो आपण ॲडमिशन सुद्धा घेऊ शकता. या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट फक्त याच व्हॉट्सअपला पाठवा. तात्काळ तुम्हाला यामध्ये जॉईन करून घेतलं जाईल. लवकरच ही 1875 होत आहे. त्याच्या अगोदर केवळ 850 मध्ये आपण जॉईन होऊ शकता. म्हणूनच या ठिकाणी म्हटलंय की मित्रांनो तुम्ही फक्त काय करा, फॉर्म भरा, बाकी चिंता सर्व एक्झाम ऑडीवरती सोडा. ठीक आहे. तशी ही खूप मोठी जाहिरात आहे. ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी सुद्धा भरती आहे, 12वीसाठी आहे. परंतु आपल्याला फक्त आता काय 10वीवरून जी पद आहे ते मी तुम्हाला हायलाईट करून सांगतो आणि नंतर व्हिडिओच्या पुढं पुढं जाईल तसं मग ही संपूर्ण मी काय करतोय एकदा जाहिरात पण तुम्हाला बाकीच्या ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी सुद्धा दाखवतो. परंतु अगोदर फक्त जे 10वी आहेत, ओके, 10वी बेसवरती जी भरती आहे ते आपण डिस्कस करूया. तर अन्वेषक गट क हे नावाचं हे पद आहे. फक्त माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त 10वी असणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी काय सांगितलंय, संगणक अर्हता. परंतु त्याबाबत आपण या ठिकाणी थोडंसं खाली आल्यानंतर स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे, स्पष्टपणे या ठिकाणी लिहिलेलं आहे की संगणक हाताळणी वापराबाबतचे खाली नमूद केलेले प्रमाणपत्र त्याच्या नियुक्ती दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे 2 वर्षाची तुम्हाला सूट दिलेली आहे आणि तुम्ही ते जॉईन झाल्यानंतर पुन्हा देऊ शकता 2 वर्षाच्या आतमध्ये. ते काय जास्त अवघड नाही, तुम्ही सहज मित्रांनो 2 वर्षाच्या आतमध्ये ते देऊ शकता. म्हणजे आपल्याला महत्त्वाचं काय आहे तर 10वी पास असणं गरजेचं आहे. काय 10वी पास. त्यानंतर वयोमर्यादा काय सांगितलेली आहे मित्रांनो, तर वयोमर्यादा या ठिकाणी सांगितलेलं आहे तर कमीत कमी आपली 18 वर्ष पूर्ण असावी सगळ्यांसाठी. कमीत कमी काय आहे 1/7/2023 या दिनांकाला आपली 18 वर्ष कमीत कमी पूर्ण असावीत. आणि जास्तीत जास्त आपल्याला सांगितलेलं आहे खुल्या प्रवर्गासाठी 38 आणि मागासवर्गीयांसाठी 43. परंतु ही अट कॅन्सल केलेली आहे. बघा 2 वर्ष इतकी शिथिलता दिलेली आहे. म्हणजे आपल्याला आता लक्षात काय ठेवायचं आहे तर खुल्या प्रवर्गासाठी 40 आणि मागास प्रवर्गासाठी 45. म्हणजे 40 आणि 45 इथपर्यंत तुमचं जर वय असेल, खुल्यासाठी 40 आणि मागासवर्गीयांसाठी 45, तर तुम्ही बिंदास 10वी झाला असेल, आपलं वय 40 ओपनसाठी आणि बाकी कॅटेगरीसाठी, ओके, SC ST OBC बाकी जे प्रवर्ग आहेत तर त्यांच्यासाठी 45 वय असणं गरजेचं आहे. म्हणजे हे जर पात्रता असेल 10वी प्लस हे, तर बिंदास तुम्ही फॉर्म भरू शकता. डॉक्युमेंट अजून कोणकोणते नेसेसरी आहेत ते पण आपण पुढं पाहूया. आपण काय काय सांगितलं तर पदाचं नाव सांगितलं आतापर्यंत. त्यानंतर तुम्हाला पात्रता काय आहे, 10वी पास आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, 10वी पास ऑफिशियली तुम्हाला दाखवतो. ही मोठी जाहिरात आहे परंतु आपण काय करतो मित्रांनो, एक त्यामध्ये जे तुम्हाला 10वी वाल्यांसाठी जे सोपं करून सांगतोय की जेणेकरून कोणतीही भीती मनामध्ये बसू नये. ओके, 10वी पासवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. वय ओपनसाठी 40 आहे आणि कॅटेगरीसाठी किती आहे 45 आहे. इथपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला आवश्यक अजून महत्त्वाची माहिती म्हणजे यासाठी बाबा आपल्याला अभ्यासक्रम काय काय केला पाहिजे तर ते एकदम सोप्या पद्धतीने पहा. तर जसं की अन्वेषक गट क या पदाकरता परीक्षेचा दर्जा हा 10वी लेवलचा राहील म्हणते. ओके, दर्जा कसा आहे 10वी लेवलचा राहणार आहे. आणि ऑनलाईन परीक्षेसाठी आपल्याला कोणकोणते विषय या ठिकाणी महत्त्वाचे आहेत ते पण या ठिकाणी दिलेलं आहे. जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी मराठी, इंग्रजी, GK म्हणजे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी, यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही पण असतं बौद्धिक चाचणीमध्ये. ठीक आहे. या विषयाचे प्रत्येकी 50 गुणांचे, ओके, प्रत्येकी 50 गुणांचे म्हणजे प्रत्येकी 25 प्रश्न असतात. 25 प्रश्न आणि त्याला मार्क किती असतात तर प्रत्येकाला 2 गुण, म्हणजे प्रत्येकाचे मार्क किती झाले 50 गुण झाले. ठीक आहे. 25 प्रश्न 50 गुण हे प्रत्येक विषयाचे. मग असे किती विषय आहेत या ठिकाणी तर मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि GK म्हणजे 50 प्रश्न प्रत्येकाचे, 50 गुण प्रत्येकाचे, म्हणजे असे 200 गुणांचा हा पेपर असणार आहे. ऑनलाईन परीक्षा इथे स्पष्टपणे सांगितले 200 गुणांची राहणार आहे. आणि प्रश्न किती असतील तर प्रत्येकाचे 25 प्रश्न म्हणजे 4 विषय आहेत म्हणजे 100 प्रश्न. 100 प्रश्न प्रत्येकाला 2 गुण म्हणजे तुम्हाला 200 गुणांचा पेपर आणि 100 प्रश्न असणार आहेत. म्हणजे आपल्याला फक्त हे 4 विषय परफेक्ट करायचे आहेत. आणि 99% मित्रांनो आपण जर बघितलं सर्व सरळ सेवा परीक्षांना हे 4 विषय फक्त परफेक्ट करायचे असतात. बाकी GK थोडंफार डिफरंट असतं. वन विभागाला वने, महाराष्ट्राचा भूगोल, पर्यावरण वेगळं असतं. त्यानंतर कृषी विभागाची एखादी परीक्षा आली तर त्याला कृषी रिलेटेड आपल्याला थोडंसं जास्त घटक करावा लागतो. ओके, त्याच्या रिलेटेड फक्त GK डिफरंट करावं लागतं. बाकी हे विषय जे आहेत मराठी, इंग्रजी आणि बौद्धिक चाचणी हे सारखंच असतात. GK मध्ये 99% आपण म्हणू किंवा 90% सारखं असतं. 10% जर तुम्हाला त्याचं तांत्रिकचे प्रश्न वगैरे असतील तर ते तुम्हाला डिफरंट करावं लागतं. त्यामुळे हे विषय परफेक्ट करून ठेवा. आणि आपण आतापर्यंत आपण निव्वळ 10वीसाठी पाहिलं मित्रांनो की कोणकोणती यामध्ये
जागा आहेत. आता संपूर्ण आपण काय करूया, एकदा बाकीच्या सर्व ग्रॅज्युएशन झालंय त्यांच्यासाठी पण कोणकोणते आहेत ते आपण पाहूया. जसं की ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती अर्थ व सांख्यिकी संचालनालय नियोजन विभाग महाराष्ट्र शासन मुंबई म्हणजे महाराष्ट्र शासनाची सरळ सेवा भरती आहे मित्रांनो. तर याबद्दल ही जाहिरातीमध्ये मुख्यत्वे 3 पदे, जसं की पहिलं जर पद बघितलं सहाय्यक संशोधन अधिकारीचं पद आहे, सांख्यिकी सहाय्यकचं आहे आणि आता जे आपण पाहिलं डिटेलमध्ये ते अन्वेषक गट कचं हे पद आहे. मग आता या ठिकाणी जर बघितलं आता जी आपण भरती बघितली तर यासाठी किती पदं होती मित्रांनो, तर अन्वेषक गट क साठी पदं 127, टोटल पदं किती आहेत एकूण 127, सगळ्यात जास्त 10वीवरून जी पदं आहेत त्यांसाठी. मग यासाठी 39 आणि यासाठी 94 अशी ही तसं पाहिलं तर मित्रांनो मोठी भरती आहे, कारण यासाठी फॉर्म सुद्धा खूप कमी असतात. कारण आपण आतापर्यंत कशाची चिंता करत होता, वन विभाग परीक्षा, तलाठी भरती परीक्षा, आपल्या डोक्यामध्ये मेन तर ह्याच परीक्षा, त्यानंतर जास्त राहिलं तर राज्य उत्पादन शुल्क आणि पशुसंवर्धन ह्या परीक्षा. परंतु या भरतीबाबत बऱ्याच जणांनी 90% जणांनी कदाचित पहिल्यांदाच ऐकलं असेल. त्यामुळं तुमच्यासारखीच मित्रांनो अजून बरेच विद्यार्थी असतात की निग्लेक्ट करतात, इग्नोर करतात. त्यामुळं फॉर्म पण कमी येतात आणि स्पर्धा पण त्याच लेवलने राहते. तलाठी भरतीला फॉर्म जास्त आले, पदं पण जास्त आहेत आणि स्पर्धा पण त्याच लेवलची. याला फॉर्म पण कमी येणार, पदे पण थोडीशी कमी आहेत आणि ओव्हरऑल ॲव्हरेज स्पर्धा या ठिकाणी सर्व या सरळ सेवा परीक्षेमध्ये म्हणून राहत असते. मग या ठिकाणी आपल्याला बाकीच्यांसाठी काय काय क्रायटेरिया आहे ते पण आपण एकदा पाहूया मित्रांनो. जसं की पात्रता विषयक अटी, दुसरं कोणतं डॉक्युमेंट काढा किंवा न काढा, आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याचा अधिवास प्रमाणपत्र, भले तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता, भले तुमच्याकडे नॉन क्रिमिनल नसेल ओके तरी तुम्ही ओपनमधून फॉर्म भरू शकता, काय प्रॉब्लेम नाही. जनरलमधून तुम्ही फॉर्म भरू शकता, ॲक्सेप्ट होतं मित्रांनो. म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नसेल, नॉन क्रिमिनल नसेल, उत्पन्नाचा दाखला नसेल, ठीक आहे, काही मॅटर करत नाही. फक्त तुमच्याकडे काय एज्युकेशन क्वालिफिकेशन, डोमिसाईल सर्टिफिकेट हे असणं अत्यंत गरजेचं आहे आणि एखादं ओळखपत्र, आधार कार्ड किंवा एखादं, हे 3 डॉक्युमेंट असणं अत्यंत गरजेचं आहे. MSIT नसेल ते पण 2 वर्षांनी देऊ शकता, हे आताच आपण या ठिकाणी पाहिलं. मग बघा या ठिकाणी काय सांगितलंय, मराठी भाषेचं ज्ञान तर आहेच आपल्याकडे आवश्यक. त्या ठिकाणी आता पहिलं जे आपण पद पाहिलं सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब अराजपत्रित, यासाठी काय पद आहे मित्रांनो, तर मान्यता प्राप्त विद्यापीठाचे आपल्याला सांख्यिकी, गणित, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स, गणित अर्थशास्त्र, त्यानंतर इकॉनोमॅट्रिक्स असं नावाचं हे पद आहे, वाणिज्य या विषयातील पदव्युत्तर पदे म्हणजे MCOM असेल तरी सुद्धा आपण काय करू शकता, भरू शकता यासाठी. किंवा तुमचं जे समजा सांख्यिकीमध्ये झालेलं असेल, बायोमेट्रिक आता जे तुम्हाला सांगितलं त्यामध्ये सुद्धा. किंवा पुढं काय सांगितलेलं आहे या ठिकाणी, तर संख्याशास्त्रातील आपल्याला पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. तर हे आपल्याला हे जर डिग्री असेल तर तुम्ही यासाठी भरू शकता. बाकी दुसरं जे पद आहे मित्रांनो, तर दुसरं पद काय आहे, सांख्यिकी सहाय्यक गट क, यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, इकोमॅट्रिक्स या विषयातील पदव्युत्तर पदवी आपल्याला पाहिजे आहे. ते नसेल तर किंवा म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी, इकोमॅट्रिक्स यापैकी एक विषय घेऊन द्वितीय श्रेणी किंवा 45% गुणांसह पदवी असणं आपल्याला गरजेचं आहे. ते तुम्हाला कोणत्याही याची पदवी असणं गरजेचं आहे, फक्त त्यामध्ये हे एक विषय तुम्हाला पाहिजे, गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, सांख्यिकी. ओके, तर तुम्ही काय करू शकता, भरू शकता. बाकी अन्वेषक गट क चं केवळ 10वीवरून आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे केवळ 10वीवरून आहे, याची आपण डिटेल माहिती तर यामध्ये पाहिलेली आहे. ठीक आहे. बाकी कॉम्प्युटरचं काही गरज नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. 2 वर्षाच्या आत तुम्ही काय करू शकता, जर नसेल तरी सुद्धा तुम्ही नंतर देऊ शकता असं स्पष्टपणे दिलेलं आहे. बाकी या ठिकाणी कधीपर्यंत अर्ज करायचे आहेत, 15/7 पासून सुरू झालेले आहेत, 5/8 पर्यंत आपल्याला काय करायचे आहेत मित्रांनो, तर आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट दिनांक आहे 5/8. ठीक आहे. त्यानंतर डेट वगैरे वाढली तर तुम्हाला आपल्या या चॅनलवरती कळवलं जाईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलवरती संपूर्ण जाहिरात टाकतोय, तिथं पण तुम्ही हे टेलिग्राम चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जाहिरातीची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्याची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा आणि आपल्या एक्झाम पॅटर्नमध्ये जॉईन झाला तर तुम्हाला ताण घ्यायची काहीच गरज नाही, कारण सर्व तुम्हाला अपडेट त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या लाईव्ह क्लासमध्ये मी सांगत असतो. बघा हॉल तिकीट कधी येणार आहे, तर परीक्षेच्या अगोदर 7 ते 10 दिवस येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा ही सप्टेंबरमध्ये होईल असं संभाव्य तारीख दिलेली आहे. मग अजून काही अपडेटेड तारीख आली, एक्झॅक्ट तारीख, ते पण तुम्हाला आपल्या एक्झाम यूट्यूब चॅनलच्या मार्फत तुम्हाला कळवलं जाईल. तर ही परीक्षा कोण घेणार आहे, TCS का IBPS अशी चिंता वाटली असेल तर ही परीक्षा मित्रांनो आपली घेणार आहे IBPS. जसं की आपण या ठिकाणी जर लॉग इन करण्याच्या याच्या लिंकवरती क्लिक केलं तर तुम्हाला स्पष्टपणे दिसतंय IBPS
online.ibps.in यावरही आपल्याला काय करायचं मित्रांनो, यावरही आपल्याला अर्ज करायचा आहे. कारण या लिंकवरती क्लिक केलं की आपल्याला डायरेक्ट ते भेटते आणि तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक मी काय करतो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही अजून चेक करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पण मी काय करेल याची ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला देणार आहे. तर 5/8/2023 त्याच्या अगोदर आपण काय करायचं आहे, अर्ज करायचा आहे बिंदास. आणि याच्या अभ्यासक्रमाची, स्टडी मटेरियलची, लाईव्ह क्लासेसची, ऑनलाईन टेस्टची काही सुद्धा ताण घेऊ नका. एकदा तुम्ही यामध्ये जॉईन झाला की वर्षभर मित्रांनो कोणतीही सरळ सेवा परीक्षा येऊ द्या, तुमची यामध्ये परिपूर्ण तयारी होऊन जाणार. लाईव्ह डेली 8 वाजता असतो, त्यामुळे तुम्ही जॉब जरी करून अभ्यास करत असला तरी पण तुम्हाला मित्रांनो हा लाईव्ह क्लास आपला पाहता येतो. समजा तुम्हाला त्या वेळेला नाही जमलं किंवा पाहिला आणि वाटलं की पुन्हा पुन्हा अजून पाहायचं आहे, तरी सुद्धा तुम्ही कधीही किती वेळ पुन्हा पुन्हा पाहू शकता. 1 वर्षापर्यंत तुम्हाला ती मुभा दिलेली असते. ठीक आहे, त्यामुळं नक्की मित्रांनो जॉईन करा. आणि तुमचा या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक टॉपिक जरा काही ऑनलाईन टेस्टद्वारे सरावसुद्धा, सेल्फ स्टडीसुद्धा करून घेतला जातो. म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स लाईव्हमध्ये शिकवलं जातं. त्यानंतर जरी तुम्हाला वाटलं की आता मला येते का नाही जज करायचं, तर काय उपाय आहे, तर आपण त्या टेस्टद्वारे तुम्हाला सेल्फ स्टडीसुद्धा त्यामार्फत करून घेतला जात आहे. एवढं जर केलं तर मित्रांनो तुम्ही, मला नाही वाटत 2023मध्ये अपयशी व्हाल किंवा सरकारी नोकरी मिळवण्यापासून वंचित राहाल. नक्की मित्रांनो तुम्हाला 2023मध्ये जर एवढं सगळं काय डेडिकेटली केलं तर सहज सरकारी नोकरी मिळू शकते. त्यामुळं बिंदास फॉर्म भरा आणि बाकी सर्व जी चिंता आहे ती एक्झाम बॉडीवरती आपण बिंदास सोडा. आणि बाकी अजून जरी काय माहिती पाहिजे असेल, स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 72 48 93 0176 कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला याबद्दल अधिक माहिती दिली जाईल. भेटूया मित्रांनो या नवीन अशाच व्हिडिओमध्ये. आणि या ठिकाणी थांबूया. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. आणि एक्झाम मॉडेल पॅटर्नमध्ये अजून जरी जॉईन झालं नसाल तरी फी वाढण्याच्या अगोदर कमी फीमध्ये नक्की जॉईन होऊ शकता. धन्यवाद.